जेवल्यानंतर कुठल्या 5 गोष्टी टाळाल याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट, जेवल्या जेवल्या काही जणांना लगेच झोपायला जायची सवय असते. ही गोष्ट आवर्जून टाळा. कारण भले तुम्ही झोपायला नाही गेलात, समजा अगदी आडवे जरी पडलात, त्याच्यातही काही जण पोटावरती आडवे पडतात, पालथे आडवे पडतात. या परिस्थितीमध्ये होतं काय की आधीच जे आपण अन्न खाल्लेलं आहे ते पोटामध्ये असतं आणि अशा परिस्थितीत जेव्हा आपण पालथं झोपतो विशेषतः, तेव्हा एक तर उलटी होण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट, पोटावरती खूप जास्त भार आल्यामुळे अपचनाचे त्रास होतात. किंवा तसंही झोपला नाहीत आणि फक्त झोपायलाच जरी गेला तरी सुद्धा अपचनाचा त्रास वाढू शकतो. कारण झोपत असताना एकंदरीतच आपल्या शरीराचं जे चलनवलन असतं ते खूप कमी झालेलं असतं. त्यामुळे विशेषतः रात्रीचं जेवण घेतल्यानंतर झोपण्यामध्ये 2 तासांचा अवधी तरी ठेवा. आणि दुपारच्या वामकुक्षीच्या बाबतीमध्ये मात्र ती झोप घ्यायची नाहीये, फक्त डाव्या कुशीवरती आडवं पडून राहायचं एवढंच शास्त्राला अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, जेवण झाल्या झाल्या काही लोकांना आंघोळ करायची सुद्धा सवय असते. आंघोळ ही खरं म्हणजे रिकाम्या पोटी केली पाहिजे. जेवल्यावर जर तुम्ही आंघोळ केली तर जेवल्यावर जो रक्तप्रवाह आपल्या पोटाकडे गेलेला आहे तो सारा रक्तप्रवाह हा आपल्या शरीरातल्या हात पाय अशा ज्या आपल्या शाखा आपण ज्यांना म्हणतो तिथे प्रवाहित होतो आणि स्वाभाविकपणे अजीर्णासारखे विकार आपल्या मागे राखतात, अपचनामध्ये भर पडते. तिसरी गोष्ट, जेवण झाल्यानंतर सिगरेट किंवा तंबाखू यांचं सेवन कटाक्षाने टाळा. खरं म्हणजे सिगरेट, तंबाखू या गोष्टी कधीच घेऊ नयेत अशा पद्धतीच्या आहेत. पण विशेषतः जेवण झाल्यानंतर कित्येक जणांना सिगरेट ओढण्याची जी सवय असते ती अतिशय घातक आहे. त्याला कारण असं आहे की विशेषतः जेवण झाल्यानंतर या सिगरेटमधलं किंवा तंबाखूमधला निकोटीन हा जो द्रव आहे तो शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये खेचून घेण्याकडे शरीराचा कल असतो. हा पदार्थ हा कर्करोगजन्य आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे या व्यसनांपासून कायमच दूर राहिलेलं बरं. पण विशेषतः जेवणाच्या नंतर या गोष्टी टाळा. त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट, जेवल्यावरती व्यायाम करणं किंवा जेवल्यावरती फिरायला जाणं. आता कित्येकदा आपण असं ऐकतो की शतपावली वगैरे घालणं हे जेवणानंतर चांगलं असतं. पण ह्याच्यामध्ये जेवल्या जेवल्या लगेच शतपावली घालणं अपेक्षित नाही. किंबहुना जेवल्यावरती शरीराला कष्ट देणाऱ्या गोष्टी करणं हा आमवातासारख्या एखाद्या विकाराचा हेतू असू शकतो, त्याचं कारण असू शकतं असं आयुर्वेद सांगतो. आणि त्यामुळे जेवल्यावर जिमचा तर विचारही करू नका, पण शतपावली सारख्या गोष्टींचाही विचार करत असताना एकदा वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. 5वी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेवल्यावर चुकूनही स्वीट डिश किंवा फळं यांचं सेवन टाळा. स्वीट डिश ह्या मुळात गोड असतात. मधुर रसात्मक असलेली जी गोष्ट आहे ती जेवणाच्या नंतर नाही तर जेवणाच्या सुरुवातीला घ्यावी, तर त्याचं पचन व्यवस्थित होतं असं आयुर्वेद सांगतो. फळाच्या बाबतीतही तेच आहे. फळ सुद्धा एक तर जेवणाच्या सुरुवातीला घ्यावं किंवा आपलं पोट ज्या वेळेला रिकाम आहे, ज्याला आपण मधल्या वेळेचं खाणं असं म्हणतो ना, त्यावेळेला खरं म्हणजे फळ खाणं हे जास्त उपयुक्त आहे. आधुनिक विज्ञानानुसार विचार करता सुद्धा फळ पचवण्याकरता लागणारी जी एन्झाईम्स असतात ती अन्न पचवण्याकरता लागणाऱ्या एन्झाईम्सच्या तुलनेत वेगळी आहे. याशिवाय फळामध्ये उपलब्ध असलेली जी शर्करा असते, फ्रक्टोज असंही ज्याला म्हटलं जातं, ही फ्रुक्टोज सुद्धा पचायला जड असल्यामुळे शेवटी ती शुगर आहे. आणि यामुळे फळ हे जेवणानंतर खाऊ नये असं सध्या आधुनिक विज्ञानातले डायटिशियन सुद्धा सांगतात. त्यामुळे या 5 गोष्टी जेवणानंतर करणं कटाक्षाने टाळा. आता जेवणानंतर मग करायचं काय याच्याकरता आपण पुढचा एक व्हिडिओ नक्की अपडेट करूया. तिथपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवत राहा आणि तुम्हाला या बाबतीत काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून लिहा. धन्यवाद.